अंजनेश्वर महादेव मंदिराच्या नूतन धार्मिक पर्वाला भक्ताची मोठी उपस्थिती। महादेवाची पिंड नर्मदा नदीतील शालिग्राम शिवलिंग आणि नंदीची विधिवत प्राणप्रतिष्ठा, मंत्रघोषात धार्मिक विधी, अन्न महाप्रसादानं सोहळ्याची सांगता झाली आहे। आसेगाव तळेसमान येथील अंजनेश्वर महादेव मंदिरात 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान त्रिदिनात्मक अंजल प्राणप्रतिष्ठा आणि रुद्रयाग सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते। 3 दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात विधिवत पूजा विधी, रुद्रयाग, प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। काळ्या पाषाणातील महादेवाची पिंड, नर्मदा नदीतील शालिग्राम शिवलिंग आणि काळ्या पाषाणातील नंदी याची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। यावेळी उदय मुळे, अतुल जोशी, कृष्णा जोशी, संतोष जोशी, वरद मुळे, लांबेश्वर संस्थान लामणगावचे महंत नारायणगिरीजी महाराज आणि आमदार प्रशांत बम यांच्या हस्ते ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। यावेळी हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। अंजना प्रतिष्ठानचे शंकर पल्हाळ, स्मिता पल्हाळ, स्वर्णजित पल्हाळ, मोनिका पल्हाळ, BMC मुंबईचे मुख्य अभियंता अनिल कुमार जांभोरे आणि नायर हॉस्पिटलच्या असिस्टंट डीन डॉक्टर सारिका जांभोरे यांच्या हस्ते पूर्णाहुती पार पडली। माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजपा अल्पसंख्याक महामंत्री शेख बणे यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शिवाजी गायकवाड यांनी केले। जावेद शेख, MC न्यूज, दौलताबाद।